गजानना गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना गजवदना गजानना गजानना पार्वतीच्या नंदना मोरया गजानना गजवदना। चढ खुशी बघता की आमचो 127वो हो सप्ताह आम्ही आता मनयतले आणि गेली अनेक वर्सां म्हणटात ते ह्या दिंडेन म्हणटात ते पयसुल्ल्यान सगळे लोक येता आणि खास करून येता ते मेन म्हणटात ते सप्ताह दिसा येता पळय ती खाली पार पळोवपाक आणि पारा बरोबर जी दिंडी चलता ती दिंडी पळोवपाक। आणि अशी दिंडी आमची गोंयान म्हणटात ते सगळ्यान पयलीं वास्कोन म्हणटात ती ताचो जन्म जाला दिंडेचो आणि ताचो जन्म जाला तो म्हजे गुरू विश्वनाथ धुमाळ तांच्यांनी खरी ज्ञानोबा तुकाराम जो कितें आसा पळय तो वास्कोन तांच्यांनी पांयां रचलो दिंडेचो। आणि अनेक वर्सां म्हणटात ती आयज 127 वर्सां जाल्या कारणान म्हाजी पिराय म्हणटात ते आयज मागीर 60 कंप्लीट जावन 61 पदार्पण केलां हांवें। आणि ह्या दिंडेंतल्यान ल्हानपणाच्यान आमी म्हणटात ते वांटेकरी आसा आणि फैलवाले जो समाज आसा एमपीटीचो त्या हेका आमी पयलीं सुरवाती पासून दिंडी हांव नाचतालो कळ्ळें। आणि 1985 सालांतल्यान हांव स्वता दिंडी करपाक लागलो आणि आयज म्हाका खूब खुशी भोगता की आयज म्हाजे संपूर्ण गोवा महाराष्ट्र कर्नाटक म्हटल्यार 674 प्रयोग म्हणटा तो आतां 674वो प्रयोग म्हणटा तो आयज सप्तकाक जातलो म्हाजो 18 तारखेर। आणि 75वो प्रयोग महालक्ष्मी देवळान तारुकर समाजाची जी थंय 127 तांकांय तितलीच वर्सां जाता। आमच्या वास्को सप्तकाक 127 वर्सां जाता आणि पणजे जो आसा पळय महालक्ष्मी देवळां तांची 127 वर्सां आसा आणि थंय म्हाजी 675वी दिंडी जातली म्हणून चड खुशी भोगता म्हणून मुद्दम नमूद केलां हांवें 675वी दिंडी थंय जातली। पण ह्या दिंडेन कशें आसा अख्खे बाळगोपाळ आमचे वास्कोकार म्हणटात ते मोठ्या संख्येन म्हणटात ते बायलां म्हण चलयो म्हण बाकीचे दादले म्हण आमचे भुरगे म्हण हे सगळे मोठ्या हेतून उमेदीन म्हणटात ते पार्टिसिपेट जाता की तांकां एक उमेद आसता सप्तक केन्ना येतलो आणि सप्तकाक आमी दिंडेक केन्ना नाचतले ती रात पळयना दीस पळयना देंपार पळयना अशे सगळे जाण मोठ्या उमेदीन म्हणटात ते दिंडेक येतात आणि दिंडेक नाचतात फेर धरतात। आणि तुमकां सगळ्यांक खबरच आसा वास्कोकारांक की सबंद गोंयान खबर आसा 2000 सालान म्हजी जी पयली दोनीफीत येयली दिंडी उत्सव ती अजून मेरेन चलता गेली 26 वर्सां जालीं। तुमकां सगळ्यांक खबर आसा की जास्त करून चडशे सीडी येतात आल्बम येतात म्हणटात ते आणि 1-2 वर्सां तेचो म्हणटात तो गाजा गज आसता मागीर म्हणटात ते कांय आवाज आसना। पण ही म्हाज्या दामबाबाची आणि म्हाज्या पांडुरंगाची कृपा आणि म्हाज्या वाडवडिलांची की तांच्या कृपेन म्हणटात ते आयज पर्यंत दिंडी उत्सव सदैव चालू आसा आणि सगळ्यांच्या घराघरान गणपती विसर्जन म्हणून आणि कितें हे म्हणा पार म्हणा जावं बाकी उत्सव म्हणा देवस्थानाचे थंय म्हणटात ती ही सीडी दामबाबाची म्हाजी वाजता। वयाचो 8 वर्साचो आसतना जस्ट खाली एडीएस तेन्ना हांव दामबाबाच्या देवळान बेरेस्तारचो भजनाक गेल्लो सुरवातीक लक्ष्मण सातोस्कर कैलासवासी त्याच्या बरोबर भजन आणि तेन्ना हांव पकवाज वाजयतालो कळ्ळें अजुनूय म्हणटा वाजयतात तेन्ना। आणि तेन्ना देवळान म्हणटा तो पकवाज वाजोवपाक बसलो तो वयाचो 8 वर्साचो आसून तो आयज म्हाका म्हणटात ते 60 कंप्लीट जाली म्हणजे 52 इयर्स जालीं म्हाका। हांव दामबाबाचे दर बेरेस्तार आणि सोमारा पयलीं आतां म्हणटा बेरेस्तारात खाली हांव सेवेकरी म्हणून थंय सेवा करता दामबाबाची भजनाच्या रुपान। आणि दामबाब म्हाका प्रत्येक वेळार म्हणटा तो म्हाका पावला जेन्ना जेन्ना आमी दिंडेक वता दामबाबाक पयलीं सांगणें करता जावं भजनाक वता आनी खंय वता वास्को भायर आमी वता ताका सांगणें करता आनी वता बाबा रे आमकां सुखरूप म्हणटा तें हांच्यान व्हर त्या जाग्यार व्हर थंय कार्यक्रम आमचो बरो कर रंगतदार कार्यक्रम कर आणि सुखरूप आमकां परतून म्हणटा ते आपापल्या घरा कडेन सगळ्यांक म्हणटा ते मंडळीक घेवन यो। आणि आयज पर्यंत तुमकां सांगता दामबाबाच्या कृपेन अजुनूय आमकां इतले आमी दिंडेचे प्रयोग केले भजनां म्हणा आनी कितें म्हणा पण केन्नाच आमकां खडकूड जावंक ना दामबाबाच्या कृपेन। हो आमचेर दामबाबाचो आशिर्वाद आसा आणि संपूर्ण वास्कोकारांचेर कित्याक वास्कोकार कोणीय सपोज खंय वचपाचें आहा जाल्यार सगळ्यान पयलीं मुखार नांव आसता तें दामबाबा तूं पाव रे एकूच आसता नांव दामबाबा तूं पाव रे। आणि हें दामबाबा तूं पाव रे अशें म्हणून आमी वास्कोकार मोठ्या हेतूंतल्यान ताचे एक म्हणटात ते आशिर्वाद घेवन आमी वता आणि त्याच आशिर्वादान सुखरूप आमी घरा कडेन पावता हो म्हाजो अनुभव। कशें आसा जी पंढरपुरां ज्ञानोबा आणि तुकाराम ही मुख्य अंगां म्हणटात ते दिंडेची कारण ज्ञानेश्वर ही आमची
दिंडेचे मुख्य पांय आसा पारंपारीक जो जे आमी संप्रदाय आसा सगळे म्हणटात ते वारकरी संप्रदाय सगळे आमी तो वारकरी संप्रदाय जे आसा पळय आळंदीक जेन्ना देवू हेचे म्हणटा ज्ञानेश्वराची समाप्ती थंय हे केली तिका माऊली म्हणटा सगळे जाण सगळे आनी खंय तुमी वारीक सोपत गेले जाल्यार वारीक तुमकां एकूच म्हणटले माऊली म्हणटले तुमकां कोणूय असो तो ल्हान असो किंवा व्हडलो असो ताका माऊलीच म्हणटा सगळ्यांक माऊली म्हणटा आनी पंढरपुराक जेन्ना पावले पळय थंय जयहरी म्हणटा आमी म्हणजे हे आमच्या वारकऱ्यांचे एक हे आहा आमी जयहरी म्हणटा आनी तशें दिंडी जेन्ना आमी सुरू करता तेन्ना जयघोश कितें जाता बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल मागीर शंकराचो धावा करता पार्वती पते हर हर महादेव मागीर पंढरीनाथ महाराज की जय पंढरपुराक कितें म्हणटा आमी महाराज म्हणटा हांगा कित्याक दामबाब महाराज की जय म्हणटा आमी म्हणून आमकां एक संवय जाल्या गोंयकारांक पण थंय कितें म्हणटा पंढरीनाथ भगवान की जय खंय पंढरपुरा म्हणटा आनी मागीर जगद्गुरू तुकाराम महाराज की जय जगद्गुरू ज्ञानेश्वर माऊली की जय अशें म्हणटा आनी दिंडी सुरू करतना ज्ञानबा तुकाराम हो मुख्य गजर आसा पण आतां कितें जालां मजीद म्हणटात ती ना म्हणल्यार पथकां आतां हे पळय आमी 23 तारखेर परत आसा म्हाजें 74 ही दिंडी शिबीर म्हाजें आतां जावपाचें म्हणजे गोंयान जी शिबिरां घेवन आज पथकां तयार केल्या 74 पथकां तयार केल्या आनी 30 तारखेर म्हाजें परत म्हणटात तें आनी एक शिबीर आहा ते 75वे दिंडी पथक तयार जातलें पण काही पथकां जी आसा पळय ती तेंच्यांनी कितें केलां ज्ञानबा तुकाराम ताका विसर पडला तेंचो आनी तो सुरवातूच करना दिंडेचो एक्चुअली खरो जो वास्कून म्हाज्या गुरून पांयां रचलेलो पळय तो ज्ञानबा तुकाराम कित्याक पंढरपुरान ज्ञानबा तुकारामूच चलता आनी तेच आमी सबंद जे आतां पार आसतले पळय आमचे सपार कळ्ळें 7वो पार जो आमचो आसा पळय तो हरभरच्यान येता लास्ट दिसा पण आमचे जे पार आसा सगळ्यान पयलो पार आमचो फैलवाले जातकूच नाभिक समाज जातकूच म्हणटा तो शेटीचो पार मागीर आमी बाजारकार जाले म्हणटकूच मागीर हे येता आमचे कोण गाडेकार आनी आमचे विश्वकर्मा अशे टोटल पार पण आतां कितें जालां 6 पारांक दिंडे आसता पयलीं कितें आसलें अवघ्या म्हणटात ते 5 पारांक आसताले विश्वकर्मा खाली भजन जाताले तेंचे बरे सुंदर बरे गायक हाडटाले ते आनी बरें भजन करताले पण आतां ते म्हणटात ते मोठ्या उमेदीन दिंडी हांव गेल्या वर्सा खरीच तेंची दिंडी पयली हांव तोखणाय करता तेंची कित्याक म्हाका खूब बरें दिसलें दिंडी पळोवन बाबा जावं हेंच्यांनी म्हणटात ते 2-3 वर्सां जाले दिंडी करता म्हणजे आयज लोक जे येता पळय वास्को सप्तकाक म्हणून ते खाशेली म्हणटात ते पार आनी दिंडी पळोवपाक येता आनी मेन म्हणजे कितें आसता प्रत्येकाचें बाबा गायक कोण हाडला बाबा बाजारकारांनी कोण हाडला बाजारकारान अमको हाडला जाल्यार शेटीन कोण हाडला नाभिसभा तांच्यांनी म्हाल्यांनी कोण हाडला जावं आनी हांच्यांनी गाडेकारान कोण हाडला अशें प्रत्येक जाण आसा पळय ते गायक हाडटात आपापल्या परीन म्हणटात ते गायक हाडटात आनी थंय दिंडी जी आसता पळय ते मुख्य अंग आसता आनी लोक जे आसा पळय केदी रात जावं सकाळ जावं पण ती दिंडी पळोवपाक लोक रावतात आवर्जून लोक रावतात आनी हेच दिंडीचे आमचे खाशाई सांगपाक आनी हो ज्ञानबा तुकाराम बाकीचे गजर जे आसा पळय ते प्रत्येकान कशें आसा जे तुकाराम नामदेव महाराजांनी जे म्हणटात ते आपल्या काव्यांनी आनी तुकाराम महाराजांनी आपल्या काव्यांनी जे म्हणटात ते हें केलें तातूंतल्यान आमी निवडक गजर घेतल्या तांकां चाली लायल्या आपल्या परीन म्हणटात ते प्रत्येकान आनी ते सगळे जाण म्हणटात विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला संतांचा मेळ गोपाळांचा डाव मांडिला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला. The voice for corn.